हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. तर आज दिवसभर पावसाने इतकं येड्यात काढले माणसांना, इतकं पाऊस येऊ राहिला ना. आज म्हणजे 1:30 वाजल्यापासून आत्ताशी पाऊस उघडला. आता वाजले 5:30 पावणे 6 वाजतारीत आत्ताशी पाऊस उघडला आहे. तर आत्ता चारा आणावं लागलं त्यांना वल्यात. मी म्हणलं होतं मी येते, पण ते म्हणलं नको येऊ, मी एकच हे आणणार आहे गिन्नी गवताचं वजन. तर काही तटगावंडा खात्यान, कारण जायला पण वाटेत की बॅग करेन, वावरातून बांधानी पण चालता येईना, इतकं बॅग करे. तर आता घेतल्यात त्यांनी आतमध्ये गाय घ्यायचं काम चालू आहे. तर बाहेर असं फ्रेश वातावरण झालं. आता थोडं उघडलं तरी पण हवा चालली आहे. परत लागले थेंब यायला. जास्वंदीचं झाड बघा, जेव्हा ते हे झालंय ना तेव्हा ते फुल त्याचं हे झाले, असं एकच फुल आलंय. ते छाटल्यापासून आज त्याचं खालून परत छाटावं लागणार आहे. ते हे झालंय तर त्या पावसाने आज लई अडवणी केलं. दिवसभर झोपून राहावं लागलं घरात, कारण बाहेरच निघता येईना. सारखा पाऊस चालू आहे. आणि शेळ्याकडे जायला तर बघ किती चिडचिडे, जाताची आहे ना शेळ्यांकडं. तर आणले यांनी गाया, एक 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 करून आणून राहिले जात म्हणजे. तर मला नाही सोडता येत गाड्या, कारण ते आहे ना सोडल्या की इतकी पळत निघतात, आणि मग मला नाही आवडत त्या. तर जास्त पळतात, त्याच्यामुळे मी नाही सोडित. पहिल्यांदा हे इथं म्हणजे तिकडं तिसगावला कामाला जायचे ना, त्यावेळेस मला सोडबांध करावं लागायची. पण त्यावेळेस एवढ्या गाया नव्हत्या, 2च राहायच्या. तर मग मी करायचे सोडबांध, चारा पाणी सगळं माझ्याकडं होतं. पण आता जसं त्यांनी काम सोडले तसं मी गायांना नाही सोडित. हे सोडतात, खायला पण हेच टाकतात. आणि मी रानातच काम करीत असते, खुरपायचं त्याचं आपलं रानातलं बघायचं, कारण त्यांना खुरपायचं जमत नाही. इथं सगळे दुसऱ्यांची गडी माणसं खुरपू लागतात, सगळं करते. पण आमची गडी माणसं कधीच खुरपू नाही लागत. आमची गडी माणसं म्हणजे फक्त हे, बाकीचे दुसरे आमच्या घरातले पण खुरपीत येतं, सगळं काम करते तर, पण हे नाही खुरपीत कधी. मग त्याच्यामुळे ना वावरात कापूस याचायचा असतो किंवा खुरपायचा असतो, हे कधीच नाही वावरात येणार आणि करू लागणार थोडं पण. त्याच्यामुळे ना त्या 3 गाया जसं काय त्यांच्याच नावावर केल्यात असं झालं आहे. आता मी गायांकडे लक्ष देत नाही. एखाद्या दिवशी घरी असलं का मग मला लय बोर होतं, मग मला नुसतं आराम करावं शिवाय वाटतो. मग मी एखाद्या दिवशी घरी असले तरी पण नाही हे करीन, मग गायांना लक्ष देत. तर सीताफळ झाडाला एवढे फळ आले तर पण एक पण अजून हे नाही झालं. मी म्हणलं एखाद्याला डोळा आला का काय म्हणतात ना, पिवळं झालं का काय, तसं बघावं. तर नाही दिसत एक पण, म्हणजे आहेत थोडे असे होऊ राहिले छोटे छोटे. ही तर लय बेकार गाय, लय पळती. तर जास्वंदीच्या फुलाला जेव्हा असे डेरे बाद जातं सगळे उडून फुलं येते ना, तर त्यावेळेस झाड छान वाटणार आहे. आणि खालून पूर्ण ते छाटावंच लागणार. तर तुम्हाला त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेच होते, आपले इथं केळाच्या झाडाला केळं आले तर केवढे केळं झालेत. परत त्या दिवशीपासून मी अजून पण बघितले नाही कसे झालेत, केवढले झालेत, कारण मला 2 मिनटं पण इकडे व्हायला असा वेळ नसतो काम असल्यावर. चला बघू आपण केळं. तर हे बघा असे झालेत केळं, किती मोठाले झाले. तर आणि किती छान वाटते ती अशी खाली कमळ, ती केळाची फणी किती छान वाटू राहिली ती. आणि केळं पण मोठमोठले, तर ते अजून पोचले नाही. पोचले तर भले मोठले होते, पण लांब लांब भरपूर येतं. तर असे नारळाच्या झाडाला पण खूप नारळ आहे बघा. आणि पाऊस आल्यावर निसर्ग म्हणजे एकदमच छान वाटतं बरं का, भारी वाटतं. पण चिडचिड लई होती. आणि नदी पुलाच्या वरून पाणी चाललं का खालीच येऊ, नदीला पुलाच्या वरून पाणी चाललं खालीच ये. हां, आणि कपाशीला पाणी झालं कमी. आताच पावसानं परत साचलं असेल. बंद झालंय म्हणजे काय बंद झाले,
आता फ्रीजच्या कट वातावरण झालं बरं का. आताच्या वातावरणात तसं नाही वाटत, पण तरी टिम 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 चालूच आहे मुसळधार. आणि थंडी तर लय वाजू राहिली, बाहेरची उशी वाटाणं. पण आता दूध काढून घालणं हे गरजेचंच आहे. थंडी वाजू नाही तर काही हो, त्यांना पण लय थंडी वाजत होती. ते पण उठलेच नाही, घरातच झोपून राहिले. पण मग किती वेळ झोपलं ना तरी उठावंच लागत आणि करावंच लागत. या जनावरांचं काम असतं. तसं लोकांच्या कामाला गेल्यावर मला तरी समजा रानात एखाद्या दिवशी पावसा पाण्यामुळे सुट्टी नसली ना, सुट्टी असली ना, तर पावसामुळे नाही रानात जाता आलं, तर मला तरी समजा त्या दिवशी मग नुसतं घरातच असतं, स्वयंपाक करायचा आणि घरातच थांबायचं. पण मग त्यांना जनावरांचं काम दिलं, पण त्यांना जनावरातून मग सुट्टीच नसते. पाऊस असला काही असला तरी करावंच लागतं. बरं नाही करावं तर 4 दिवसाचा पाऊस आहे, एखाद दिवसच समजा असं होतं कधीतरी असं पाऊल पाणथळ. शेतकऱ्यांना जोडधंदा कोणता आहे म्हणून. आणि नुसतं शेतीत परवडत नाही, कारण शेतीत पैसा पण इतका घालावा लागतो ना, नको तितका पैसा घालावा लागतो. त्याच्यामुळं नुसतं शेतीत पण परवडत नाही. तर ते किती धरपडून पडल्यात चाऱ्यावर, बघितलं बघ इकडं आणल्यात तर धरपडून चाऱ्यावर पडल्यात, चारा खाऊ राहिलं का. पण आता सकाळपूर त्यांना एकच कवळ्यावर राहावं लागेल, कारण थोडंसं गावंड टाकावं लागेल. असं वरल्याने 17 वेळा जायचं तर पाय घसरायची त्याची भीती वाटते. आणि वावरातून मधून जायला काय हरकत नाही, वावर आपलंशी तुडलं पण त्यात पाय आता फसतील किती. त्याच्यामुळे मध्ये वावरातून शिरून पण आणता येत नाही आणि बांधावरून घसरायची भीती वाटते. म्हणून मी त्यांना मग सांगत होते जाऊच नका, आपण आजचे दिवस त्यांना गावंडच घालू, पण त्यांनी नाही ऐकलं. ते गेले आणि आणून राहिले. तर मी आज सकाळी डोकं धुतलं होतं, तर मी डोकं धुतलं 2-3 दिवसांनी एखाद्या दिवशी तेल लावत असते. तर आम्ही एक पांडू आणि पूजा त्यांचा व्हिडिओ बघितला होता की हे तेल वापरल्यापासून त्यांच्या केसात कुठंतरी असं हे व्हायचं. तर ते खरं आहे. मला माहीत नाही ओरिजिनल असतं का नसतं. माझ्या केसात मला थोडासा फरक वाटल्यासारखा वाटतोय, कारण आपल्या ज्याने सारखं लावणं होत नाही आणि आपण रानात कामाला जात असतो. त्याच्यामुळे हे तेलापासून किती लोकांना भरपूर फरक पडला आहे, पण आपल्याला तर एवढा नाही पडला, थोडासा पडला. आणि कशामुळं की घरी जे असतात ना त्यांचे केस एकदम सेफ असतात. आपण रानात जातो ना तर दिवसभर डोक्याला पॅक बांधलेला असतं आणि घाम, कधी ऊन कधी धूळ, असं त्यांनी ते केस कुजत होतात. म्हणून प्रत्येकाच्या केसाला फरकच पडणं असं काही हे नाही. पण मला तर थोडासा वाटला, कारण माझे केस गळायचे कमी झाले. पण ते पांडू भाऊ सांगत होते ना केसात कुठेतरी हे झालं, तर ते मात्र खरं आहे. माझ्या इथं मानेवर केसच हे तेल उतरून आहे ना, तिथं थोडंसं असं नाईट्या सारखं झालं. तर मी 1-2 दिवस माझ्या लक्षातच नाही आलं, म्हणलं इथं कशामुळे नाईट आलं आहे काय माहिती. पण असं थोडंसं हे लागत आहे, नाईट्यामध्ये दिसतंय. मी फोटो काढून पण बघितला मोबाईलवर, तर नाईट्यामध्ये दिसतंय. पण मग ते नंतर माझ्या लक्षात आलं की ह्या तेलाचंच हे असणार आहे. तर मला पण असं झालं. अजून कुणाकुणाला ह्या तेलापासून असं झालं तर कमेंट करून नक्की सांगा. आणि बॉटल तर काही स्वस्त नाही, 450 रुपयाला बॉटल आहे. पण केसासाठी माणूस ते पण आणतं. पण आणून निदान फॉल्ट नाही निघलं म्हणजे बरं वाटतं. चांगलं असलं ना तर मग काही नाही वाटत वापरायला, पण पैसे गेले तरी काही नाही वाटत. पण आता आणले लावते काही हो, कारण केसांना फरक पडला, केस गळायचे कमी झाले तर, आणि थोडंसं असं छान पण वाटतात केस. त्याच्यामुळे मी वापरते आता. चला मग काय करतात काय माहिती बाहेर. माझ्या आत्ता लक्षात आलं की मी त्या दिवशी ना बँकेत गेलते ना, तर घाई गाडी लावली आणि तसेच रानात खुरपायला गेले. तर मी कागदपत्र तिथंच ठेवले होते. तर बघते नाही आहे त्याच्यात, कारण यांनी ठेवले असतील काढून.
इतकी घाई असते माणसाला रानातल्या कामाची. तर गाडीत ठेवलेले कागदपत्र मला काढून घरात ठेवूस तर सुद्धा असं वाटलं नको, तेवढं 10 मिनटं वेळ जाईल, चला कधी वावरत जाईन असं झालं. तर मग मी तशीच गेले वावरात. पण मी यांना सांगितलं होतं की मी गाडीतले कागदपत्र काढले नाही तिथंच तर मग यांनी काढून ठेवले वाटतं. चला मग बाय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. इकडं कसं वातावरण आहे आणि तुमच्या इकडं कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, कमेंट बॉक्समध्ये. चला मग बाय.